उपवासाची म्हणजेच व्रताची थाळी. इथे वरईच्या तांदळाचा पुलाव केलेला आहे, त्याचबरोबर संत्री, आपल्या जेवणाची चव दुप्पट करणारी अशी बटाट्याची चटकदार भाजी, दिवसभराच्या उपवासाचा थकवा दूर करणारा रताळ्याचा शिरा एकदम जबरदस्त असा, त्याचबरोबर जेवणाला दुप्पट चव तिप्पट चव आणणारा बुंदी रायता, चटकदार तोंडाला पाणी सुटणारा, त्याचबरोबर आपल्या छोट्यांच्या आवडते चिप्स आणि अगदी मऊ अशा राजगिऱ्याच्या चपात्या. बघा कशा कापसासारख्या मऊ अशा आहेत. ही थाळी बघून जो उपवास नाही करत तो सुद्धा उपवास करायला लागेल अशी जबरदस्त थाळी. तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ स्किप करून बघू नका, कारण की कुठल्या वेळेला मी कुठले जिन्नस घालते, कुठल्या वेळेत मी बंद करते गॅस, ते तुम्हाला कळणार नाही. तर म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी 7-8 बटाटे आणि 3 रताळी बॉइल्ड करून घेतलेले आहेत. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यात मी साजूक तूप घालते. 2 चमचे घरचं तूप आहे हे. तूप तापलं की त्यात मी काजू घालते. काजूला फ्राय करून घ्यायचं छान गोल्डन होतपर्यंत. बघा, गॅस फास्ट करू नका आणि गोल्डन व्यतिरिक्त ब्राऊन होऊ देऊ नका, नाहीतर काजू कडवट लागणार. तर आता इथे काजू झाले आहेत, याला मी काढून घेते आहे. त्यानंतर इथे मनुका पण मी फ्राय करून घेणार. बघा, छान त्याला फ्राय करून घ्यायची. याला पण काळं होऊ द्यायचं नाही, नाहीतर याची पण चव कडू येते. तर याला हे पण झालेत, याला पण काढून घेते आहे. आणि त्याच तुपात मी आता रताळे घालून घेणार. सगळ्यात पहिले रताळ्यांना स्मॅश करून घेते आहे व्यवस्थित. बघा, अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं. तुम्ही चमचाने किंवा फोकनीसुद्धा करू शकता. मी ते हाताने केलेलं आहे. आता या गरम तुपात हे रताळे जे स्मॅश केले आहेत ते घालून घेणार आणि रताळ्याला त्या तुपात थोडा वेळ भाजणार, अगदी 2 मिनटं. म्हणजे आपल्या रताळ्याच्या शिऱ्याची चव अगदी जबरदस्त अशी येणार. तर मी हे भाजत आहे. तर रताळ्याच्या शिऱ्याचा जो भांडा आहे, कढई, ती दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आणि या गॅसवर तोपर्यंत मी आपल्या उपवासाची भाजी घालते. तर मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात 1 चमचा जिरं घातले आहेत. 4 मिरच्या कापून घातलेल्या आहेत. तुम्ही मिरच्याऐवजी ठेचा घालू शकता आणि जर तिखट पावडर घालत असाल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. टोमॅटोसुद्धा घालू शकता, कोथिंबीर पण घालू शकता. मी टोमॅटो आणि कोथिंबीर खात नाही उपवासाला, म्हणून मी घातलेलं नाही आहे. तुम्ही जर खात असाल तर टोमॅटो आणि कोथिंबीरसुद्धा घालू शकता. तर आपल्या इकडे रताळ्याचं सारण जे आहे भाजलं जात आहे, तोपर्यंत आपण इकडे भाजी फोडणी. तर मी इथे 4 बटाटे बॉईल केलेले होते, त्याला कापून यात घालून मिक्स केलेलं आहे छान व्यवस्थित असं. बघा, आता यात चवीनुसार मीठ घालणार. हे व्रताचं मीठ आहे, सेंधव मीठ. तर चवीनुसार मी इथे 2 चमचे घातले आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घालू शकता. याला पण छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. आणि इकडे सोबत आपले जे रताळ्याचं सारण आहे ते पण फिरवत राहायचं, म्हणजे ते जळायला नको. सारण भाजून झालेलं आहे. त्यात आता जे आपण मेवे भाजले होते, म्हणजे काजू आणि किसमिस, ते घालून घ्यायचे आणि मिक्स करायचं. त्यात मी अर्धा वाटी साखर घालते आहे, कारण की माझं 1 वाटी रताळे मॅश केलेलं होतं, म्हणून 1 वाटी जर रताळ्याचं मॅश केलेलं सारण असेल तर अर्धाच वाटी साखर घाला, कारण की रताळी ऑलरेडी गोड असते त्यामुळे. याला पण छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला यात दूध वगैरे काहीच घालायची गरज पडणार नाही. हा असाच खूप चवीला जबरदस्त लागतो. तर आपल्या रताळीच्या शिऱ्यातली साखर मेल्ट झालेली आहे. इकडे मी भाजीत अर्धा वाटी शेंगदाणे घातले आहे, भाजलेले शेंगदाणे आहेत हे. याला पण घालून मी छान मिक्स करून घेणार. त्याचबरोबर फूड कलर घालते, ऑप्शनल आहे. भाजीला एक रंग यावा म्हणून मी फूड कलर घालते आहे. याला पण छान मिक्स करून घेते. बघा किती छान रंग आलेला आहे फूड कलरनी, मस्त असा. आणि हलकी भाजी घोटताना त्याला हलकं बटाट्यांना थोडं मॅश करा, म्हणजे आपण पाणी जेव्हा घालू तर रस्सा हा पातळ नाही होणार, अगदी थोडासा थवथवीत होईल. तर इकडे आपला शिरा पण रेडी झालेला आहे. त्याला मी उतरून बाजूला ठेवून देते. बघा, छान असा झालेला आहे. आता यात मी अर्धा वाटी पाणी घालते आहे आणि मॅश करते आहे थोडंसं. स्मॅश केलं की तो रस्सा घट्ट होणार. बघा अशा प्रकारे. आणि याला छान 1-2 उकळी येऊ देणार.
तर आपली भाजी पण 1-2 उकळी आली की भाजी पण आपली रेडी होणार. तर भाजी मी शिरा उतरून घेतला, भाजी त्या गॅसवर शिफ्ट केली. या गॅसवर मी आता पुलाव बनवते आहे वरईच्या तांदळाचा. तर मी भांड्यात 2 चमचे तेल घातले आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप घालू शकता. त्यात 1 चमचा जिरं आणि 4-5 मिरच्या घातलेल्या आहे कापून. 1 वाटी गाजर घालते आहे. 1 बटाटा घालते आहे कापून. बघा, याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं. आणि आता वरईचा तांदूळ 1 वाटी घेतला आहे, त्याला स्वच्छ असं 2 पाण्याने धुवून घेतलं आहे आणि हा पण यात घालते आहे. आणि याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. चवीनुसार मीठ, उपवासाचं सेंधव मीठ ते पण घालून मिक्स करून घेते आहे. आणि हा वरईचा पुलाव जो आहे वरईच्या तांदळाचा, तो मी पाण्यात न शिजवता ताकात शिजवणार आहे. तर इथे मी ताक घेतलेलं आहे. तर 1 वाटी वरईचा तांदूळ होता, तर मी 2 वाटी ताक घातलेलं आहे. याला आता आपण उकळी येऊ द्यायचं आहे छान व्यवस्थित. बटाट्याची भाजी झाली होती तर मी बाजूला करून ठेवून दिली. आता याला उकळी येऊ द्यायची छान. तोपर्यंत इकडे आपण चपातीसाठी पीठ मळून घेऊया. तर मी परात घेतली आहे आणि असं किसणीने 2 बटाटे मी किसून घेते आहे, म्हणजे गुठळ्या राहणार नाही. आता यात चवीनुसार सेंधव मीठ घालते आहे. त्याचबरोबर 2 वाटी राजगिऱ्याचं पीठ घालते आहे. तुम्ही राजगिऱ्याच्या पिठाऐवजी तुम्हाला शिंगाड्याचं पीठ किंवा उपवासाची भाजणी मिळाली तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता याला मिक्स करते आणि थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्ट असं मळून घ्यायचं. कारण की राजगिऱ्याचं पीठ थोडं रवाळ असतं तर पोळी फुटायची भीती असते, त्यामुळे घट्टच मळायचं. तर मळून झालेलं आहे. इकडे आपल्या पुलावचं ताक पण आटलेलं आहे. याला झाकून मी अगदी मंद आचेवर 5 ते 6 मिनटं होऊ देणार, म्हणजे आपला पुलाव रेडी होतो. तर इकडे तोपर्यंत मी बुंदी रायत्यासाठी बुंदीचं भिजवते आहे. तर मी 1 वाटी राजगिरा घेतलेला आहे, राजगिऱ्याचं पीठ. त्यात चवीनुसार मीठ घालणार बघा. आणि यात थोडंसं पहिले मिक्स करणार आहे. थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला बुंदीचं बॅटर बनवायचं आहे व्यवस्थित असं. एकदम पातळ बनवू नका, थोडंसं घट्टसरच ठेवा. मी यात फूड कलर घालते. फूड कलर ऑप्शनल आहे टोटली. याला पण छान मिक्स करून घेणार. कलर बघा किती सुंदर आलेला आहे, रंग खूप मस्त असा. आपल्या उपवासाची थाळीची चव या राजगिऱ्याच्या याच्यामुळे, म्हणजे आपल्या बुंदी रायत्यामुळे जबरदस्त अशी लागते. तर आता याची बुंदी करून घेते, सोबत चिप्स पण तळून घेते आहे मी. तर इकडे आपला पुलाव बघा किती मस्त असा शिजलेला आहे, जबरदस्त असा, चवीला पण खूप छान लागतो. याला पण मी उतरवून घेते आणि तोपर्यंत आता बुंदी रायत्याची ताक बनवते. तर इथे मी ताक घेतलेलं आहे. त्यात अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साधं मीठ. त्याचबरोबर इथे मी अद्रक आणि मिरची ठेचून घेतली आहे. मिक्सरमधने बारीक करून टाकू नका, नाहीतर आपल्या ज्या बुंदी रायत्याची चव आहे ती येत नाही. तर हे टाकून मिक्स केलं आहे. त्यात बुंदी घातली आहे, त्याला पण मिक्स करून बाजूला ठेवायचं. बुंदी टाकून याला बाजूला करून ठेवून द्यायचं, म्हणजे बुंदी त्या ताकात मुरते आणि आपल्या बुंदी रायत्याची चव अजून दुप्पट होते. तर हे रेडी झालेलं आहे, यालाही बाजू ठेवते. आपलं जे पीठ मळलं होतं त्याचे मी असे गोळे करून घेतले. आता याच्या चपात्या करून घेते आहे. तावा पण तापलेला आहे. तर बघा चपाती मी करून घेतली. बघा कशी छान टम्माशी फुगलेली आहे. तर आपली व्रताची थाळी रेडी झालेली आहे. बघा किती छान दिसते, तोंडाला अगदी पाणी सुटतं आणि यावेळेसच्या शिवरात्रीचा पूर्णपणे थकवा निघेल अशी ही थाळी आहे. तर मग कशी वाटली तर करून बघा, खाऊन बघा, मित्रांना शेअर करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.